नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत. एकदम साधी सोपी आहे करायला पण आणि कमीत कमी साहित्यामध्ये. आज आपण हे उपवासासाठी वडे बनवूया थोडेसे वेगळ्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही पटापट सबस्क्राईब करा. तर आज आपण हा उपवासासाठी पदार्थ बनवत आहोत. तर याआधी उपवासाचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. चला तर आज आपण हा वेगळ्या पद्धतीने वाळवणाचा पदार्थ बनवूया. टिकायलासुद्धा वर्षभर छान टिकते आणि करायलासुद्धा एकदम साधी सोपी रेसिपी आहे. कमीत कमी साहित्यामध्ये आणि तेलही खूप जास्त लागत नाही. बघू शकता मस्त पांढरे शुभ्र आपले हे वडे तयार झाले. तुम्ही वडे म्हणू शकता, पापड म्हणू शकता. तर एकदम छान खुसखुशीत असे. चला तर आज आपण सुरुवात करूया. तर आपल्याला आधी साबुदाणा भिजत घालायचा आहे. तर मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर मी जे प्रमाण दाखवते त्या प्रमाणानुसार तुम्ही हे वापरायचं. साबुदाणे आणि बटाट्याचं प्रमाण वापरायचं आहे. 2 वाटी साबुदाण्यासाठी आपण 1 किलो बटाटे वापरणार आहोत. तर 2 पाण्यानं छान स्वच्छ धुवून घ्यायचं साबुदाणा. त्यानंतर तिसरं पाणी घालायचं आहे आपल्याला. तर बघू शकता 2 पाणी काढलं. तर आपल्याला थोडंसं साबुदाण्याच्या वरती पाणी आलं पाहिजे. अर्धा ग्लास पाणी घातलं मी. आपल्याला हा साबुदाणा रात्रभर असा भिजत घालायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे 1 किलो बटाटे घेतलेले आहे. छान मोठे मोठे बटाटे घेतले. आधी एका पाण्यानं धुवून घेतल्यानंतर हे दुसरं पाणी घातलं बटाट्यामध्ये. पूर्ण बटाट्याची सालं काढून घ्यायचे. तुम्हाला दाखवते. बटाटे मोठे मोठे घेतले म्हणजे किस पाडायला आपल्याला सोपं जाते. चला तर आता कढईमध्ये एक पाणी घेतलं. मोठं भांडं घ्यायचं, रुंद भांडं घ्यायचं. हे जे किसणी आहे तर हे जाड होलचे आहे. हे किसणीनं मोठा किस पडल्या जाते किंवा स्पेशल किसणी असतात किसवाल्या ते वापरले तरीसुद्धा चालते. तर तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला किसणीनं पण दाखवते आणि माझ्याकडे हे पण आहे एक टीनचं. तर छान मस्त त्यानं पण लांब लांब किस पडल्या जाते. बघू शकता. तुम्हाला दाखवते मी. नेहमी मी किस बनवायचं असेल तर यानंच बनवते. तर याचप्रमाणे आपण हे सगळा किस पाडून घेऊया आणि पटपट पडल्या जाते. आता हे सगळा किस आपला पाडून झाला पूर्ण. आपण हा किस दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे छान स्वच्छ धुवून घेऊया. तर दुसऱ्या पाण्यामध्ये मी पूर्ण हे किस टाकून घेतला. अजून आपण एक पाण्यानं धुवून घेणार आहोत. 2-3 पाण्यानं छान स्वच्छ धुवून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामधलं जे पांढरं निघतं ते त्याच्यामुळे पांढरा शुभ्र हा आपला किस तयार होते. आता आपण हे तिसऱ्या पाण्यामध्ये टाकलं. गॅसवरती एक थोडं मोठं भांडं ठेवलं. त्यामध्ये पाणी घातलं. झाकण ठेवायचं फुल गॅसवरती. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. उकळी आली की त्यामध्ये मीठ घालायचं. तर मी पोहे खायच्या चमच्यानं 1.5 चमचा मीठ घातलं. आणि वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ बेताचंच घालायचं कारण वाळल्यानंतर ते थोडंसं खारट लागू शकते. मीठ टाकल्यामुळं थोडंसं पाण्याला उकळी यायला वेळ लागते. तोपर्यंत आपण मीठ आणि हिरवी मिरची मिक्सरमधून काढून ठेवली बाजूला. पाण्याला छान उकळी आली त्यामध्ये हा किस टाकून घेऊया पूर्ण आपण आणि एकदा हलवून घ्यायचा. त्यानंतर गॅस फुल करून त्यावरती झाकण ठेवायचं. म्हणजे 2-3 मिनटं आपण हा उकळून घेणार आहोत. खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे. तर वरती उकळी येते तोपर्यंत आपण हा रात्री भिजवलेला साबुदाणा तुम्हाला दाखवते. छान मोकळा करून घ्यायचा. मस्त मऊ झालेला आहे. पूर्ण मोकळा करून घ्यायचा आपल्याला साबुदाणा हा. कारण हा साबुदाणासुद्धा आपण वाफवूनच घेणार आहोत. आता हे वरती उकळी आलेली बघू शकता. किस आपल्याला खूप शिजवून नाही घ्यायचा आहे. एक 70 ते 80% थोडासा मऊ व्हायला पाहिजे. हलवून घेतलं बघू शकता. छान मऊ झालेला आहे. तुम्हाला मी थोडंसं तोडून पण दाखवते. बघू शकता. आता खाली मी एक भांडं घेतलं. त्यामध्ये मी चाळणी ठेवली. एक मोठा झारा घ्यायचा म्हणजे पूर्ण गरम पाणी खाली निथळल्या जाते. त्या झाऱ्या आता गॅस बंद केलेला आहे मी. त्या झाऱ्याने मी पूर्ण किस हा चाळणीमध्ये काढून घेणार आहे. किस छान वाफवून घेतला. त्यानंतर आपण एका चाळणीमध्ये पूर्ण हा किस काढून घेऊया. झारा शक्यतो मोठा घ्यायचा म्हणजे गरम पाणी निथळल्या जाते आणि राहिलेलं पाणी खाली आपण चाळणीमध्ये ठेवल्यामुळं त्या चाळणीतलं पाणीसुद्धा निथळल्या जाते. आता खाली आपण जे किस काढून ठेवलं त्याचं पाणी निथळल्या जाते. तोपर्यंत हे चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलं. त्यावरती पूर्ण साबुदाणा मोकळा करून टाकलेला आहे आणि वरती आपण जे किस ज्या पाण्यात उकडलं होतं तेच पातेल्यामध्ये पाणी कमी केलं मी. त्यावरती एक स्टँड ठेवलं. एक वाटी ठेवली कारण चाळणीला पाणी लागलं नाही गेलं पाहिजे
आणि पाण्याला थोडंसं उकळी आली की त्यामध्येही आपण साबुदाणा घातलेली चाळणी ठेवली. 4 ते 5 मिनटं आपल्याला हा साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे. आता वरती साबुदाणा वाफवते तोपर्यंत आपण ही मिरची पण मिक्सरमधून काढून घेतली. हे जे पातेलं घेतलं मोठं याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे बाजूला ते चिकटणार नाही. छान मस्त साबुदाणा वाफवला गेला बघू शकता तुम्ही. मी गॅस बंद केला. चाळणी आपण बाहेर काढून घेऊया आता. खाली एक पातेलं ठेवलं त्यावरती मी चाळणी ठेवली आणि आपल्याला याच्यात 1 ते 2 ग्लास पाणी, थंड पाणी वरतून घालायचं आहे साबुदाण्यावर. कारण आपल्याला हा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त मोकळा सळसळीत झालेला आहे आणि थंडही झाला. आता आपण आधी जे भांडं घेतलं होतं त्याला थोडंसं तेल लावून घेतलं. त्या भांड्यामध्ये पूर्ण साबुदाणा काढून घेतला. जे मीठ आणि हिरवी मिरची मिक्सरमधून काढून घेतलं ते आधी साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आधीच आपण बटाट्याचं किस जेव्हा वाफवून घेतला होता त्यामध्ये पण आपण थोडंसं मीठ घातलं होतं. आता हे आपण साबुदाण्यामध्ये मीठ आणि मिरची छान मिक्स करून घेतली. त्यानंतर जो वाफवून घेतलेला किस आहे तो सुद्धा छान मिक्स करून घ्यायचा. थोडंसं कोमट आहे तोपर्यंत चमच्याने हलवायचं. थोडंसं थंड झाले की हाताने छान मिक्स करून घ्यायचं. आधीच मी प्लास्टिक एक आथरून ठेवलेलं आहे. त्यावरती हे चमच्यानं असं गोल गोल घालायचं किंवा तुम्ही पाण्याचा हात घेऊन सुद्धा ह्याचे गोल गोल वडे पाडू शकता. बघू शकता. जाड ठेवायचे, खूप पातळ नाही करायचे. हे बघा बाऊलमध्ये मी पाणी घेतलं आणि असं गोल गोल करायचं. खूप पातळसर नाही करायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं. जर तुम्ही पातळ केले तर त्याचं चुरा होऊ शकते. तर याचप्रमाणे आपण सगळे हे वडे टाकून घेतलेले एका प्लास्टिकवरती आणि हे प्लास्टिक मी घरातच टाकलेलं आहे. 2-3 तास मी हे फॅनखाली सुकवून घेतले. कारण बाहेर सध्या खूप हवा आहे आणि हवेमुळं काय होतं धूळ पण खूप येते. त्यामुळं काय होतं हा ओला पदार्थ असला की याच्यावरती खूप धूळ बसते. त्यामुळं मी हे 4-5 तास फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलं. त्यानंतर उन्हात ठेवलं. दुसऱ्या दिवशी मी हे सगळे उलटे करून घेतले म्हणजे खालची बाजू वर करून घेतली. दिवसभर दुसऱ्या दिवशीसुद्धा मी हे उन्हात वाळवून घेतले. बघू शकता मस्त. तर 2 ते 3 दिवस मस्त वाळवून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही मस्त वाळले गेलेले आहे. चला तर आता आपण तळून पण बघूया. छान पांढरे शुभ्र झालेले आहे. कधी कधी ते उन्हामुळं थोडासा कलर चेंज होते. लाईटमुळे वेगळा कलर दिसते. तर आता आपण हे लाईटच्या प्रकाशामध्ये वेगळा छान कलर दिसते. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण हे वडे तळून बघूया. छान कलर आला बघू शकता. एकदम पांढरे शुभ्र आणि छान खुसखुशीत होतात हे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.